मॅम अरेंजमेंट आज काय वेगळं आहे का? अम, यश आहिरे सर जे एक फूड कन्सल्टंट आहेत त्यांनी ॲक्च्युली आपले प्रोडक्ट्स झोमॅटोवरती बघितले अँड ही वॉज व्हेरी इन्क्विजिटिव्ह म्हणून त्यांचा काल फोन आला होता की ही वॉन्टेड टू नो मोर अबाउट होलसम बोल्स अँड दॅट इज वाय वी हॅव इन्व्हायटेड हिम ॲज अ गेस्ट ॲट होलसम बोल्स आणि म्हणून ही सगळी तयारी. हॅलो सर, Hi. वेलकम. Hi, सो hi. बेसिकली छान वाटलं मला तुम्हाला Thank इंटरेस्ट आला you. या व्हेंचरमध्ये. हे एक 6 महिने जुनं व्हेंचर आहे. बर ज्यामध्ये मला आपण आत्ताच हा समजलं याच्याबद्दल राईट. रिसेंटली. इतके दिवस झोमॅटोवर लिस्टिंग नव्हतं पण मागचे 2 महिने झाले आपण आता झोमॅटोवरती ओके पण ओके लिस्टिंग केलंय. छान छान. सो बेसिकली आपण वी आर प्रमोटिंग हेल्दी डाएट. ओके राईट. तर आपलं असं म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा पण भूक लागते हा आणि तुम्ही बाहेरनं काहीतरी ऑर्डर करता आणि बरोबर. मग त्याच्यानंतर जे गिल्ट येतं, सो त्यापेक्षा तुम्ही बाहेरनंच ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही गिल्ट फ्री जेवण ऑर्डर करू शकता. ओके तर मे बी असे किती ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? हा राईट. सो आता आपल्याकडे सॅलेड्स आहेत, सूप्स आहेत आणि स्मूदीज आहेत. ओके आणि त्याबरोबर आपण उपवासाचे सॅलड बोल्स पण देतो आणि फ्रूट बोल बर पण देतो. तर बर ज्यांना कोणाला सॅलेड्सची आवड आहे ते हा हा सॅलेड्स ऑर्डर करू शकतात. काही जणांना सूप्स आवडतात, काही जणांना स्मूदीज आवडतात. आणि आपण सॅलेड म्हणजे नुसतं कच्च्या भाज्या चिरून दिल्या असं नाही करत. बर आपलं सॅलेड हे कम्प्लीट मील आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करते. येस इफ यू अलाव मी. तर आता तुम्ही जर हे बाउल बघितलं आपलं, सो हा त्या हा बाउलमध्ये हेल्दी कार्ब्स आहेत म्हणजे ओके स्वीट पोटॅटो, बर त्यानंतर चणे आहेत, हा हा मग फायबर रिच गाजर आहे, ओके त्याबरोबर काकडी आहे जे हायड्रेशन देतं आपल्याला बरोबर आणि आहे. बेल पेपर आहे. गुड आणि ह्या सगळ्याला टेस्ट देण्यासाठी आपण एक चटणी म्हणजे ड्रेसिंग देतो ड्रेसिंग जी दिले. ओके होममेडच असते. आणि ओके हे सगळं व्यवस्थित पचावं. हा जसं हा वरण भातावरती तूप महत्वाचं असतं बरोबर तसंच आपण वेगवेगळे नट्स म्हणजे आता ह्यामध्ये जर बघितलं तर बदाम आहे आणि बरोबर या सनफ्लावर सीड्स आहेत. सो आपण ओके वेगवेगळ्या सीड्स आणि नट्स देतो. बर 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 आणि एक आहे की आपण रोज वेगवेगळं देतो त्यामुळे लोक जरी सबस्क्रिप्शन घेतलं बरी तरी सातीचे कंटाळत दिवस नाही. वेगळं येस असतं. येस, 6 दिवस संडेला ऑफ असतं पण ओके मंडे टू सॅटर्डे सॅटर्डे असतात ऑप्शन बाउल्स. असतं. आणि बऱ्याचदा मध्ये मध्ये आपला उपवास असतो. बरोबर. सो मग तेव्हा काहीतरी खिचडी खा नाहीतर असं खाल्लं एक्झॅक्टली जातं. एक्झॅक्टली तो एक म्हणून इश्यू आहेच. राईट. म्हणून आपण त्या कन्सेप्ट बरोबर आलेलो आहोत की आपण उपवासाचे पण सॅलड बोलतो ज्यामध्ये आपण राजगिऱ्याचे पॅटेस बर किंवा कुटूचं पीठ जे असतं, ओके कुटूची साबुदाण्याच्या फ्लेवरची खिचडी, बर असं आपण बर बर वेगवेगळे फ्लेवरमध्ये पण ते उपवासाला चालतात चालतील असं असे. भाज्या आणि कार्ब्सचं कॉम्बिनेशन देतो. बर हेही तुम्ही बघू शकता. आता असं. यामध्ये झुकिनी आहे, हा हा मग हे बकवीट आहे. जुकिनीचे नूडल्स केलेत. येस येस, बर बकवीट आहे, गाजर आणि 2 प्रकारच्या कॅबेज आणि बर हे टोफू आहे. ओके. राईट. आणि त्याबरोबर मग लोकांना कुठल्या वेळेस जास्त सलाड खायला आवडतं म्हणजे टाइम कुठला तुम्ही काय सजेस्ट कराल? आम्ही जनरली सजेस्ट करतो की सूर्यास्ताच्या आधी ओके म्हणजे बिफोर 6 PM यू शुड कम्प्लीट युअर सॅलेड्स. बरोबर बरेचसे लोक जिम नंतर सकाळी स्मूदी जी आपली ही स्मूदी जी आहे ना, ओके ही स्मूदी आणि सॅलेडचं कॉम्बिनेशन मागवतात जिम बर नंतर. बिकॉज तुम्ही असं ऐकलंय का की लोक म्हणतात अरे मी हवा खाल्ली ना तरी माझं वजन वाढतं. बरोबर माझं तसंच होतंय. राईट. सो त्या लोकांसाठी ही स्मूदी आहे. म्हणजे काय की त्यांचा मेटाबॉलिक रेट एकदम कमी झालेला असतो. ओके म्हणजे ते वोरेशियस ईटर्स नसतात की खूप खातात असा विषय नाही. बरोबर पण त्यांचा मेटाबॉलिक रेट कमी झाल्यामुळे थोडंसं जरी खाल्लं हा तरी पण त्यांचं वजन वाढतं. बरोबर मग आहे. त्यासाठी आपण त्यांना या सकाळी एम्प्टी स्टमक हा स्मूदी हा घ्यायला लागतो. यामध्ये जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे पालेभाज्या आहेत, बरोबर त्याबरोबर कोहळं आहे ओके आणि हेल्दी सीड्स आहेत म्हणजे पंपकिन सीड्स आणि चिया सीड्स बर आणि काही मसाले म्हणजे दालचिनी, मिरी जे आपल्या मेटाबॉलिक रेटला वाढवतात. मग हे किती दिवस कंटिन्युअस घेतलं तर हा रिझल्ट दिसतील असं राईट. काय? हे आपण 21 दिवस त्यांना घ्यायला सांगतो कारण ओके कुठलीही बॉडीला सवय लागो किंवा स्वतःला सवय लागण्यासाठी 21 दिवस लागतात. बरोबर म्हणून आपण त्यांना ही स्मूदी देतो आणि त्यानंतर आधी आपण 8 दिवस ही स्मूदीवरती त्यांना ठेवतो हा आणि 8 दिवसानंतर मग आपण स्मूदी आणि सॅलड बोल असं दोन्ही देतो. ओके
पण आता सकाळी मी वर्कआउट हेवी करून येतो, हो. तर या स्मूदीवर भागेल माझं? नाही, स्मूदी बरोबर तुम्हाला सॅलड बोल पण खायचा आहे. ओके, म्हणजे सकाळी दोन्ही येस, घेतलेलं. कन्झ्युम करायचं. दिस इज बरोबर. लाइक अपेटायझर. आपण आपलं ओके. जसं आपण मेटाबॉलिझम बूस्ट व्हायसाठी येस, येस, येस. जिरा ओके, वॉटर ओके. वगैरे गॉट इट, घेतो. गॉट इट. सो दिस छान, इज छान, आणि छान. ह्याच्याने ग्लुकोज स्पाइक्स होत नाहीत. म्हणजे बरं, तुम्ही हे पिल्यानंतर आणि हे खाल्ल्यानंतर तुम्हाला जवळ-जवळ 5-6 तास भूकही लागणार नाही बरं. आणि बेस्ट इज तुम्हाला क्रेव्हिंग्ज होत नाही. पण हे ब्रेकफास्टला मी खाऊ शकतो म्हणजे? येस, हे पूर्ण तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता. ओके, गुड, गुड, गुड. लंचला खाऊ शकता, डिनरला खाऊ शकतात. जे लोक बरोबर. डिनरला ऑर्डर करतात ते ह्याच्या बरोबर आपले सूप्स आहेत. ओके. एव्हरी डे वी हॅव डिफरंट सूप्स आणि बरं. त्याच्यामध्ये ते पूर्णपणे व्हीगन आहेत. त्यामध्ये ओके. कुठलंही डेअरी डेअरी प्रॉडक्ट नाही. हे फुल्ली व्हेजिटेबल बेस्ड आणि दाल्स, लेंटिल्स असतात. ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात ओके, सूप्समध्ये. ओके. म्हणून मग प्रोटीन पण इन्क्लूड होतं आणि हाय फायबर पण इन्क्लूड होतं. आणि बरोबर. आपण त्याला छान, एक छान. इंडियन अशी थोडीशी फ्लेवर दिलेली असते म्हणजे बरं. कन्सिस्टन्सी राहते. बरोबर. टेस्टी तर टेस्ट पाहिजेच, कारण की सलाड्स मेन थिंग हं. तेच होतं डिस्कंटिन्यू करायचं, की टेस्ट जी पाहिजे असते ती मिळत नाही. मी काय करतो, टेस्ट करूनच येस, तुम्ही एकदा बघतो टेस्ट एकदा, करा म्हणजे मग म्हणजे तुम्ही आपल्याला पुढे बोलता येईल येस. त्याबद्दल. यू वॉन्ट मी टू मिक्स दिस? कुठलं आपलं हे ठरलेलं? वालं. ठीक. ते पण मिक्स करू शकता. येस. सो हे नट्स आपण इथे पोर करूयात. ओके. त्यानंतर ही ड्रेसिंग आपण उघडणार आहोत आणि जस्ट लाईटली त्याला ह्याच्यावरती पोर करू. सो बेसिकली हे तुम्ही लावून ओके. परत लावून जस्ट इवन तुम्ही बाहेर असाल तरी खायचं कसं तर हे जस्ट इझी. आणि शेक करायचं. पॅकेजिंग पण इको फ्रेंडली दिसतंय. येस. आणि आपण बऱ्याचशा जे आपले मंथली कस्टमर्स असतो त्यांना सांगतो की हे प्लास्टिकचे लीड तुम्ही आम्हाला परत देऊ शकता, जे ओके. रिसायकल आपण करू शकतो. सो बरं. जितकं पॉसिबल होईल आपण इको फ्रेंडली जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मिक्स झालंय. आता तुम्ही मस्त दिसतंय दिसायला तर. येस, त्यातला स्वीट पोटॅटो टेस्ट करा. लाईक इट. चाट सारखं लागतंय. हम्म. असे रोज आपण असं जर टेस्टी लागणार असेल तर मग लोकांना सलाड खायला काही प्रॉब्लेम येस, येणार नाही. म्हणजे आता आपले सबस्क्रायबर्स आहेत जे गेल्या हम्म. 6 महिन्यापासून आपलं बोल लिटरली 2 वेळा खातात बिकॉज ते सो मच लाईक द टेस्ट. आणि जर 2 वेळा घेत असतील तर आपण त्यांना म्हणजे वेगळं त्यांनी देतो. कम्प्लिटली मीलच रिप्लेस केली आहे का सलाड? कम्प्लिटली मील, सॅलेड्स नाही, म्हणजे ह्या कम्प्लीट मीलनी त्यांनी त्यांचं मील रिप्लेस केलेलं आहे. ओके. हा. नाईस. आणि दररोज वेगळं ड्रेसिंग असल्यामुळे मग ते कंटाळवाणं होत नाही. बरोबर, जसं बरोबर. दररोज आपण रोज वेगळी भाजी खातो तसं. आणि नट्स आणि सीड्स जे आपण ऍड केलेत त्यामुळे ब्लोटिंगचा त्रास होत नाही. आणि एक क्रंच पण छान येतोय त्यामुळे. येस, येस. तुमचा हायेस्ट सेलिंग बाउल कुठला आहे? हायेस्ट सेलिंग बाउल जो तुम्ही आता खाताय तो. बर, आणि एक मंडेचा बाउल असतो ज्यामध्ये ब्रोकली, पनीर बर. आणि हंकड असतं. ओके, ओके. सो दे पीपल लाईक इट लाईक एनिथिंग. मस्त, मजा आली. आणि आपण जे मंडेला पनीर देतो ते आपण घरीच इन हाऊस बनवतो. सो बर, म्हणजे ती दूध आणण्यापासून. दूध आणण्यापासून बर, फुल्ली इथे बनवलं जातं. छान, छान. दही पण तुम्हीच लावत असाल? दही ऑफकोर्स. सो असं आहे. या आणि भाज्या कसं करता मग? रोजच्या रोज फ्रेश हा, आणता की? आपण जसं जरूर लागते कारण की आता हे कसं पेरिशेबल आयटम्स आहेत बरोबर. त्यामुळे आपण बल्कमध्ये नाही आणत. काही गोष्टी ज्या बल्कमध्ये लागतात हा, हा. म्हणजे फॉर एक्झाम्पल नट्स आहेत, सीड्स आहेत आणि जे राहतात किंवा पल्सेस आहेत ते आपण महिन्याचं घेता. इन्व्हेंटरी करतो. पण व्हेजिटेबल्स हे 2 दिवसातून एकदा आपल्याला ओके. आणि जसं कुठे पाहिजे लोकल लोकल मार्केट आपण मधून? आत्ता तरी कुपर मधनं किंवा मग आपली जी मंडई आहे बरोबर. त्यांच्याकडूनच आपण घेऊन येतो. त्याचा फ्रेशनेस, कारण की सलाडला फ्रेश फ्रेश व्हेजीज पाहिजे. असतील तरच मजा येणार ते आहे. आणून ठेवण्यात काही नाही. पॉइंट राहत नाही. छान. आणि सूप्स जे आहेत तेही इव्हनिंगला लोक प्रिफर करतात. त्यामुळे ओके. सूप सूप्स घेतल्याने मध्ये पण काय प्रोटीन वगैरे हो, काय सूप्स आहे? आपल्या प्रत्येक सूप मध्ये लेंटेल्स असतात. ओके. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं टोमॅटो रेड लेंटिल. हा, आता ओके, म्हणजे थिकनिंग साठी डायरेक्ट थिकनिंग साठी लेंटिल. आपण लेंटिल डाळीच टाकतो. आता हुलग्याचं सूप आहे. बरोबर. हुलगा हा अतिशय पौष्टिक स्वतःच असतो, डाळ. आयर्न रिच असतं. बरोबर, सो बरोबर. आपल्याकडनं बरेचसे प्रेग्नंट लेडीज सूप्स घेतात. ओके. हा, आणि आपला एबीसी ज्यूस असतो हा, हा. ज्यामध्ये ऍपल, Apple. बीटरूट, कॅरेट आणि टोमॅटो
सो Yes. हे प्रेग्नेंट लेडीजसाठी पण छान ऑप्शन चांगलं असतं. अँड आय एम व्हेरी ग्लॅड टू टेल यू की आपण एक नवीन कन्सेप्ट आलं आहे की वन डे गट रिसेट प्रोग्राम. बर म्हणजे काय की त्या दिवशी अख्खा दिवस आपण ज्यूस फास्टिंग करतो. म्हणजे नुसते म्हणजे ज्यूस घ्यायचे. हा स्मूदीज आणि ज्युसेस घ्यायचे. ओके. सो अख्खा दिवस आपण त्यांना प्रोव्हाइड करतो दिवसातले 4 वेळा बर ज्युसेस आणि स्मूदीज बर फ्रेश. त्याने काय पण भूक होतं लागल्यासारखं होत नाही. नाही होत. बर. तर म्हणजे आता आपण नवीनच चालू केलं 1 महिनाभर झाला. त्या लोकांचे जेव्हा फीडबॅक घेतोय आपण दे आर फीलिंग लाईक नेक्स्ट लेवल फ्रेशनेस. कारण की बॉडीला सगळी जी एनर्जी जी आहे ती बरोबर. पचवायला जात नाहीये, ती काम करायला जातीये. ओके. सो इन अ डे दे आर मला फीलिंग व्हेरी गरज फ्रेश. दिसते त्याची सो गट रिसेट करण्याची. येस आणि छान छान पचन कन्सेप्ट तर आपोआपच छान आहे. वाढतं. सातारच्या लोकांना पण आवडेल. या आणि आता होम कसे कसे तुमचे मेन क्लायंट कोण आहे? मेन क्लायंट डॉक्टर्स असतात. बर. काही सीए आहेत ओके आणि ओके. काही कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये पण आपण देतो. मग तुम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये वगैरे येस जाऊन तुमची ऑफिस स्वतःची की फक्त झोमॅटो? नाही आपली होम डिलिव्हरी आहे. मेजर वी वर्क ऑन होम डिलिव्हरीज. बर. झोमॅटो सबस्क्रिप्शन येस असते सबस्क्रिप्शन आर किंवा रनिंग वन डे ऑर्डर पण करू शकतो का? हो वन डे होम ऑर्डर डिलिव्हरी. येस होम डिलिव्हरी आहे. बर. वन डे ऑर्डर पण आहे. सबस्क्रिप्शन पण आहेत आणि झोमॅटोवर पण आहे. ओके. होम डिलिव्हरी ही 2दा होते. सकाळी 9च्या आधी म्हणजे हा. ब्रेकफास्टला तुम्हाला पोचतं आणि संध्याकाळी 6च्या आधी. बर 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 छान आहे. मग हे सलाड्स मधून लोकांच्या प्रोटीन नीड्स फुलफिल होतात का? येस 100%. तर आता आपण काय केलंय आपले हे स्मॉल साईजचे बोल आहेत. त्याचबरोबर एक मीडियम साईज असते आणि एक लार्ज साईज असते. सो बरोबर. ज्याच्या पद्धतीने आपण आधी केस हिस्ट्री घेतो हा हा. आणि जसं जसं त्यांना कस्टमाइज लागेल बर म्हणजे त्यांच्या प्रोटीन कस्टमायझेशन पण हो अवेलेबल आहे. डायबिटीज साठी कस्टमाइज आहे. प्रेग्नेंट लेडीज साठी कस्टमाइज आहे. कोणी हेवी वर्कआउट करत असेल त्यांच्यासाठी आपण वेगळं हे देतो बर आणि बर आपण एक्स्ट्रा प्रोटीन पण देतो की एखाद्याला बरोबर. बोल इतकंच हवंय पण त्यांना थोडं एक्स्ट्रा प्रोटीन हवं असेल तर मग आपण एक्स्ट्रा प्रोटीन कम्प्लीट पण व्हेज. देतो. कम्प्लीट व्हेज येस. ओके नाईस नाईस. मस्त स्टार्टअप तर छान आहे तुमचा. माझ्यासाठी ऑप्शन झाला तसं बाकीच्यांना पण हा ऑप्शन नक्कीच ट्राय करायला आवडेल. येस कारण की टेस्टी जे माझा मेन इश्यू असतो सलाड न खाण्यामध्ये हा ते तर लागतात टेस्टी बर आणि फुलफिलिंग तर असतीलच. म्हणजे आज मला चांगलं वाटतंय की तुम्ही झोमॅटो वरती कॉफी न क्लिक करता 100% होलसम बोल्सची स्मूदी क्लिक केली आहे. आणि मला रिग्रेट होत नाहीये येस फर्स्ट ऑफ ऑल. गिल्ट येत नाहीये रिग्रेट येत नाहीये. सो आय थिंक बरेचसे लोक इफ दे वॉन्ट टू स्विच देअर कॉफी विथ अ स्मूदी वी आर देअर.